जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2024-25मध्ये ठाणे शहराला किती फॉर्म आलेले आहे त्याची ऑफिशियली अपडेट आलेली आहे। खूप कमी फॉर्म आलेले आहे ठाणे शहराला विद्यार्थी मित्रांनो। ज्या पण विद्यार्थ्यांनी इथे फॉर्म भरलेला आहे त्या विद्यार्थ्यांना खूप मोठा असा फायदा होणार आहे, कारण की अर्जसंख्याच खूप कमी आहे। तर बघा, पुरुषांचे जे ग्राउंड सुरू होणार आहे ते 11/2/2026 पासून सुरू होणार आहे। पहिल्या दिवशी 1500 विद्यार्थी बोलवण्यात येणार आहे आणि महिलांचं जे ग्राउंड आहे, आपण महिलाचे किती फॉर्म आलेले आहे, पुरुषांचे किती फॉर्म आलेले आहे, एक सर्व्हिसमॅनचे किती फॉर्म आलेले आहे ते सगळं काही आपण व्हिडिओमध्ये बघणार आहे। खेळाडूचे सगळं काही आपण बघणार आहोत आणि महिलांचं जे ग्राउंड आहे ते सुरू होणार आहे 25/2/2026। म्हणजे पुरुष उमेदवारांचं 11 फेब्रुवारीपासून सुरू होईल आणि महिलांचं ग्राउंड होणार आहे सुरू 25 फेब्रुवारीपासून। ठीक आहे, आता आपण बघूया कोणत्या महिलांचे आणि पुरुषांचे अर्ज किती आलेले आहे। तर बघा, ठाणेमध्ये खूपच कमी यावर्षी फॉर्म आलेले आहे। आजपर्यंतच्या इतिहासामध्ये एवढे कमी फॉर्म आलेले नव्हते। तर बघा, पुरुष उमेदवारांचे फॉर्म आलेले आहे 16,191 फक्त, आणि हे फॉर्म आहे फक्त पुरुषांचे। ठीक आहे, आता फक्त महिलांचे बघूया। तर महिलांचे त्याहीपेक्षा कमी आलेले आहे, 4,552 महिलांचे फॉर्म आलेले आहे। खूप कमी फॉर्म आलेले आहे आणि स्पर्धासुद्धा खूप कमी होणार आहे, कारण की इथे जागेची संख्या भरपूर आहे आणि विद्यार्थ्यांनी फॉर्म खूप कमी टाकलेले आहे। त्यानंतर बघा, एक सर्व्हिसमॅनचे फॉर्म आलेले आहे 259। ठीक आहे, 259 फॉर्म हे एक सर्व्हिसमॅनचे आले, म्हणजे माजी सैनिकचे फॉर्म आले आहे। आणि टोटल फॉर्म आलेले इथे फक्त 21,002, म्हणजे पुरुष, महिला, ट्रान्सजेंडर, त्यानंतर एक सर्व्हिसमॅन, खेळाडू, हे सर्वांचे अर्ज पकडून 2102 अर्ज आलेले आहे। महिला खेळाडू यांचे फॉर्म आलेले आहे 49, आणि पुरुष खेळाडूंचे बघूया आपण किती फॉर्म आलेले आहे। तर पुरुष खेळाडूंचे फॉर्म आलेले आहे 286 प्लस 24, अशा प्रकारे हे फॉर्म आलेले आहे विद्यार्थी मित्रांनो। फॉर्मची संख्या एवढी कमी आहे की तुम्ही आरामात इथे, जर तुमचं ग्राउंड 36, 38 किंवा 35 जरी असेल, 34 जरी असेल, तरी तुम्ही इथे पोलीस होऊ शकता। थोडा याच्यामध्ये स्मार्ट वर्क करण्याची गरज आहे, 100% इथे पोलीस होऊ शकता। धन्यवाद।